नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन. वय 22 वर्ष. गावात कॉलेज संपवलं आणि पुण्यात नोकरी शोधत आलो. आई-वडील गावातच राहिले. मी एकट्याने एक छोटीशी रूम घेतली होती. आयुष्यात एक संत चाललं होतं. सकाळी उठणं, नोकरीला जाणं, संध्याकाळी थकून येणं आणि झोपणं इतकंच. माझी मावशी, तिचं नाव सुनीता, आईची छोटी बहीण. वय साधारण 35-36 असावं, पण दिसते तर 30च्या आसपास. गोरी रंगछटा, निमुळती कमर, गोलसर चेहरा, मोठे काळे डोळे आणि नेहमी हळू असणारे ओठ. केस कपाळावर थोडेसे सोडलेले, बाकी मागे बांधलेले. साडी नेहमी साध्या रंगाची घालते. कधी फिकट निळी, कधी हिरवी, कधी पिवळसर. पण त्या साध्या साडीवरही तिचं सौंदर्य उठून दिसतं. चालताना तिची पावलं हळू आणि शांत असतात. बोलताना आवाज मऊ असतो. हसताना थोडेसे डोळे मिटतात. मी लहानपणी तिला फार भेटलो नव्हतो. लग्नानंतर ती पुण्यात राहायला आली होती. काका ट्रक चालवतात. महिन्यातून 2-3दा घरी येतात. तिला मुलं नव्हती, त्यामुळे ती घरात एकटी असायची. आई कधी-कधी बोलत असे, "सुनीता एकटी पडते. तिला फोन करून विचार ना कर." पण मी फारसं लक्ष देत नसे. एक दिवस आईचा फोन आला. दुपारी 2 वाजता. "सचिन, मावशीकडे जा. तिला तू पुण्यात असल्याचं कळलंय. भेटून ये. तिला एकटी पडल्यासारखं वाटतंय." मी थोडंसं टाळत होतो, पण आईचा आग्रह होता. संध्याकाळी 6 वाजता मी तिच्या घरी गेलो. घर छोटंसं दुसऱ्या मजल्यावर होतं. दार ठोठावलं. थोड्या वेळाने दार उघडलं. ती समोर उभी होती. साडी फिकट हिरवी, केस ओले, नुकतेच अंघोळ केलेले असावे. माझ्याकडे पाहून तिचे डोळे थोडेसे मोठे झाले आणि मग हसली. "अरे सचिन, इतका मोठा झालास तू. ये आत ये." मी आत गेलो. घर स्वच्छ आणि नीटनेटके. लहानशी बैठक खोली. एक टीव्ही, 2 खुर्च्या आणि एक छोटीसं दिवाण. भिंतीवर काही फोटो फ्रेम लावलेले होते. काका आणि तिचे एकत्रचे फोटो, काही तिचे एकटीचे. "बस, चहा करून देते," ती म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. मी बसून राहिलो. घरात शांतता होती. फक्त किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता. थोड्या वेळाने तिने 2 कप चहा घेऊन आली. एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. चहा देताना तिचे हात माझ्या हाताला लागले आणि मी वर पाहिलं. तीही पाहत होती. थोडंसं लाजून हसली आणि मग हात मागे घेतला. "तू एकटा राहतोस ना? व्यवस्थित खातोस का?" तिने विचारलं. "हो मावशी." ती माझ्यासमोर बसली. "अरे सचिन, इथं एकटीच असते. काका फार दिवस बाहेर राहतात. तू कधीही ये, जेवण करून ठेवते. मलाही बोलण्यासाठी कोणतरी हवं असतं." मी हसलो. "ठीक आहे मावशी." आम्ही थोडंसं बोललो माझ्या नोकरीबद्दल. ती ऐकत होती. डोळ्यात रस होता. कधी कधी हसत होती. तिचं हसू मला आवडलं. साधं, निखळ. संध्याकाळी झाली. "मी चाललो मावशी." ती दारापर्यंत आली. "पुन्हा ये. कधीही फोन कर." मी निघालो. रस्त्यावरून चालताना तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. गोरा चेहरा, काळे डोळे, हसू. ही मावशी आहे, मी स्वतःला सांगितलं. पण मनात एक काहीतरी वेगळं घडत होतं. एक प्रकारचं आकर्षण. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो. कारण नव्हतं. फक्त जावंसं वाटलं. ती दार उघडताच हसली. "आलास? ये." त्या दिवसापासून मी तिच्याकडे जायला लागलो. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा, मग 2दा, कधी-कधी संध्याकाळी, कधी दुपारी. ती मला जेवायला बसवते. माझ्या नोकरीच्या गोष्टी ऐकते, हसते. मी तिच्या आवाजात एक प्रकारची शांतता शोधत होतो. घरात एकटेपणा होता, पण तिच्याबरोबर तो एकटेपणा कमी वाटायचा. रात्री घरी येऊन तिच्या चेहऱ्यावर विचार करत असे. तिचे डोळे, तिचं हसू, तिचा हात. ही मावशी आहे का? आईची बहीण. मी स्वतःला सांगत असे. पण मनात हळूहळू काहीतरी रुजत होतं. आकर्षण होतं, भावनात्मक. अजून स्पष्ट नव्हतं, पण एक ओढ होती. पुन्हा भेटायची, पुन्हा बोलण्याची, पुन्हा तिचं हसू पाहण्याची. एक दिवस मी विचार केला, हे काय चाललंय माझ्या मनात? पण उत्तर मिळालं नाही. फक्त पुढच्या भेटीची वाट पाहत राहिलो. 1 महिना उलटला होता. काका पुन्हा ट्रकवर गेले होते. 1.5 महिना बाहेर राहायचे होते, असं सांगितलं होतं. मावशी घरी एकटी पडली होती. मी आता आठवड्यातून 2-3दा जायला लागलो होतो. कधी संध्याकाळी थेट नोकरीवरून, कधी रविवारी दुपारी. ती नेहमी दार उघडताच हसते. "आलास?" म्हणते आणि आत घेते. जेवण तयार ठेवते. कधी-कधी मी येईपर्यंत वाट पाहत बसलेली असायची. एका संध्याकाळी मी गेलो. हलकासा पाऊस सुरू झाला होता. ती बागेत पाणी घालत होती. मागच्या बाजूला छोटीशी बाग होती. 2-3 झाडं, काही फुलं. साडीचा पदर खांद्यावरून थोडा सरकला होता. मी दार उघडून आत गेलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो. ती मागे वळली. माझ्याकडे पाहून हसली. "ये, मदत कर," ती म्हणाली. मी गेलो. आम्ही दोघेही पाणी घालत होतो. बोलत होतो. ती म्हणाली, "सचिन, तू इथे आलास, घर भरलेलं वाटतं. नाहीतर खूप शांत पडतं. कधी-कधी रात्री झोप येत नाही." मी डोकं हलवलं. "मलाही इथे येऊन बरं वाटतं." माझ्या रूममध्ये एकटेपणा जाणवतो. संध्याकाळ झाली. आभाळ ढगाळ होतं. ती जेवण बनवायला गेली. मी बैठकीत टीव्ही लावून बसलो. पण टीव्हीकडे लक्ष नव्हतं. किचनमधून तिचा आवाज येत होता. मग ती माझ्याकडे आली. जवळ बसली. खूप जवळ. माझ्या हाताच्या अंतरावर. "सचिन," ती हळू आवाजात. थोडासा आवाज बदलला होता.
तू मला एक गोष्ट सांग, तुला मी फक्त मावशी वाटते का? मी थबकलो. डोळे खाली केले. कपड्यांच्या घड्यांकडे पाहत राहिलो. काही क्षण गप्प बसलो. मग हळूच म्हणालो, "नाही, फक्त मावशी नाही. मला मला कसं सांगू, तू वेगळी वाटतेस." तिने माझ्या हातावर हात ठेवला. गरम, मऊ, थोडासा थरथरत होता. मलाही कसं सांगू, तू येतोस तेव्हा आनंद होतो. घर भरलेलं वाटतं, पण भीतीही वाटते. काका, समाज, आई, सगळं. मी तिच्या हाताला घट्ट धरलं. मी काहीतरी चुकीचं करत आहे का? मलाही भीती वाटते, पण तुझ्याशिवाय राहूही बसत नाही. नाही, चुकीचं नाही, पण हळूहळू चालूया. आपण दोघेही समजून घेऊया. त्या रात्री उशिरा घरी गेलो. घरी येऊन मी खूप वेळ जागा राहिलो. तिचे शब्द कानात घुमत होते. आकर्षण, पण त्यात अपराधी भावनाही होती. तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो आणि पुढच्या दिवशीही पाऊस जोरात झाला होता. एक दिवस मुसळधार पाऊस. दुपारी आभाळ काळं झालं. मी तिच्या घरी गेलो. रस्त्यावर पाणी साचलं होतं. घरात वीज गेली होती. मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही बैठकीत बसलो होतो. साडी गळत निळी, केस सोडलेले. भीती वाटते एकटीला," ती म्हणाली. आवाज थोडासा कमी होता. आम्ही जवळ बसलो. मेणबत्तीच्या प्रकाशात आमच्या चेहऱ्यांवर पडत होता. बोलत राहिलो. तिच्या एकटेपणाबद्दल, तिच्या काकांच्या येण्याबद्दल. हळूहळू बोलणं कमी झालं. शांतता पडली. पावसाचा आवाज छतावर आणि खिडकीवर पडत होता. मी तिच्याकडे पाहिलं. तीही माझ्याकडे पाहत होती. डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. मी हात पुढे केला. तिने माझा हात धरला. मग खांद्यावर डोकं ठेवलं. मी तिच्या केसात हात फिरवला. सुगंध येत होता. "सचिन, हे चुकीचं आहे ना?" ती कुजबजली. आवाज फक्त माझ्यासाठी होता. "मलाही वाटतं, पण थांबायला मन करत नाही." तिने वर पाहिलं. डोळ्यात पाणी होतं. मी हळूच तिच्या कपाळावर ओठ लावले. ती माझ्या जवळ सरकली. आलिंगन, लांब, घट्ट आणि भावनांनी भरलेलं. दोघेही काहीही बोललो नाही. फक्त एकमेकांना धरून राहिलो. पाऊस बाहेर पडत होता. आम्ही शांत होतो. त्या रात्री आम्ही फक्त एकत्र बसलो, बोललो, एकमेकांच्या जवळ राहिलो. काहीही पुढे गेलं नाही. पण दोघांना कळलं होतं की आता मागे फिरणं कठीण आहे. भावना रुजल्या होत्या, हळूहळू पण खोलवर. मी घरी परतताना पावसात भिजत होतो. पण मनात एक वेगळी ऊब होती. भीतीही होती, अपराधी भावनाही होती. पण त्यापेक्षा जास्त काहीतरी होतं. पुन्हा भेटण्याची ओढ. पुन्हा तिच्याजवळ राहण्याची इच्छा. दिवसभर ढगाळ आभाळ, संध्याकाळी पाऊस. काका अजूनही बाहेरच होते. मावशी एकटी आणि मीही. मी आता जवळ-जवळ रोज जायला लागलो होतो. पहिल्यांदा मी स्वतःला सांगत असे की फक्त जेवायला जातो, बोलण्यासाठी जातो. पण नंतर कळायला लागलं की हे कारण नव्हतं. कारण होतं तिचे डोळे, तिचं हसू, तिच्याबरोबर बसून राहण्याची ती शांतता. रूममध्ये एकटापणा जाणवायचा. तेव्हा तिच्या घराची आठवण यायची. कधी-कधी नोकरीवरून थेट तिच्याकडे जायचो. दार ठोठावताच ती उघडायची आणि म्हणायची, "आलास." वाट पाहत होते. एके दिवशी संध्याकाळी गेलो. पाऊस थांबला होता. ती बाल्कनीत उभी होती. साडी फिकट पिवळी, केस बांधलेले. मी आत गेलो. ती माझ्याकडे वळली आणि हसली. "आज लवकर आलास." "हो, आज काम कमी होतं." मी म्हणालो. पण खरं कारण वेगळं होतं. मला तिच्याजवळ यायचं होतं. आम्ही बैठकीत बसलो. तिने चहा केला. मग अचानक ती म्हणाली, "सचिन, तू इथे असतोस तेव्हा मला वाटतं की घर रिकामं नाही. नाहीतर दिवसभर एकटी. रात्री झोप येत नाही." मी गप्प राहिलो. मग हळूच म्हणालो, "मलाही तुझ्याशिवाय दिवस पूर्ण वाटत नाही." तिने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. मी हात पुढे केला. तिने हात धरला. दोन्ही हात एकत्र. आम्ही काही वेळ तसेच बसलो. बोललो नाही. फक्त एकमेकांचे हात धरून होतो. बाहेर पावसाचा आवाज येत होता. आज शांतता. त्यानंतर दिवस असेच गेले. आम्ही जवळ आलो. हात धरणं सामान्य झालं. कधी-कधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची. मी तिच्या केसांत हात फिरवायचो. कपाळावर ओठ लावणंही झालं. पहिल्यांदा थोडंसं लाजिरवाणं वाटलं. नंतर तेही स्वाभाविक वाटू लागलं. एक रात्री वीज गेली होती. तिने मेणबत्ती पेटवली. आम्ही जवळ बसलो. ती म्हणाली, "सचिन, मला भीती वाटते. हे सगळं. काका कधी येतील? समाज काय म्हणेल? आईला कळलं तर." मी तिचा हात घट्ट धरला. "मलाही भीती वाटते, पण तुला सोडून राहू शकत नाही. मनात सतत तू असते." ती हसली. डोळ्यात पाणी होतं. "तू मला वेगळा वाटतोस. फक्त भाचा नाहीस आता. तूही फक्त मावशी राहिली नाहीस." त्या रात्री आम्ही खूप वेळ एकत्र बसलो, बोललो, गप्प राहिलो, एकमेकांच्या जवळ राहिलो. पुढे गेलं नाही, पण भावना खोलवर रुजल्या होत्या. दोघांनाही कळत होतं की आता मागे फिरणं शक्य नाही. पुढच्या काही दिवसांत आणखी जवळीक वाढली. कधी-कधी मी जेवताना तिच्याकडे पाहत असे, तीही माझ्याकडे पाहत असे. नंतर दोघेही हसून डोळे खाली करायचो. कधी-कधी ती माझ्यासाठी खास पदार्थ बनवायची. "तू आलास म्हणून" म्हणायची. एक दिवस मी विचार केला, हे प्रेम आहे का? की एकटेपणाची साथ आहे? उत्तर कळलं नव्हतं. पण जेव्हा ती हसते, जेव्हा तिचा हात माझ्या हातात असतात, जेव्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवते, तेव्हा सगळं बरोबर वाटतं. भीतीही असते, अपराधी भावनाही असते, पण त्यापेक्षा जास्त ऊब असते.
रात्री घरी येऊन मी खूप वेळ जागा राहायचो. तिच्या चेहऱ्याची आठवण यायची, तिचा आवाज कानात घुमायचा. उद्या पुन्हा जावं असं वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिच्या दारावर असायचो. भावना हळूहळू वाढत होती. आकर्षण होतं, पण त्यात आदरही होता. प्रेम होतं, पण त्यात भीतीही होती. दोघेही सावध होतो, तरीही एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हतो. एके संध्याकाळी ती म्हणाली, "सचिन, तू माझ्या आयुष्यात उशिरा आलास, पण आलास म्हणून बरे वाटते." मी तिच्या कपाळावर ओठ लावले. "मीही तुला भेटलो म्हणून बरे वाटते." ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली. आम्ही दोघेही तसेच राहिलो. बाहेर पाऊस पडत होता. आज दोन मनं एकमेकांना समजून घेत होती. हळूहळू शांतपणे भावनांनी भरलेली जवळीक आता वाढत होती. एक दिवस काकांचा फोन आला. आवाज दूरचा होता. "अजून 15 दिवस लागतील. काम संपेपर्यंत येता येणार नाही," असं सांगितलं. मावशी फोन ठेवून खूप वेळ गप्प बसली. मी त्या दिवशी दुपारी गेलो होतो. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेगळी शांतता होती. 15 दिवस, ती हळू म्हणाली. घर पुन्हा एकटं पडेल. मी काही बोललो नाही. फक्त तिच्याजवळ जाऊन बसलो. तिने माझा हात घट्ट धरला. आम्ही दोघेही समजून घेत होतो, की आता काहीतरी बदललेलं आहे. भावना लपवता येत नव्हत्या. भीतीही होती, पण त्या भीतीपेक्षा जवळ राहण्याची इच्छा जास्त होती. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला होता. मी संध्याकाळी गेलो. ती दार उघडताच पाहत राहिली. आज तिच्या डोळ्यात भीती कमी होती. स्वीकार जास्त होता. साधी साडी होती, केस मोकळे. आत गेलो. घर शांत होतं. आम्ही बैठकीत बसलो. तिने चहा केला. पण चहा थंड झाला तरी आम्ही पिलो नाही. बोलत राहिलो. छोट्या-छोट्या गोष्टी, माझ्या नोकरीबद्दल, गावातल्या आठवणींबद्दल. मग बोलणं कमी झालं. शांतता पडली. मी तिच्याकडे पाहिलं. तीही पाहत होती. "सचिन," ती हळू म्हणाली, "अजून भीती वाटतेय, पण तुला दूर ठेवूनही राहत नाही." मी तिचा हात धरला. "मलाही भीती वाटते, पण तुझ्याशिवाय मला पूर्ण वाटत नाही." ती माझ्याजवळ सरकली. मी तिच्या केसांत हात फिरवला. मग तिच्या कपाळाला ओठ लावले. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली. आम्ही खूप वेळ तसंच राहिलो. बोललो नाही, फक्त एकमेकांना धरून होतो. बाहेर गाड्यांचा आवाज येत होता, पण आत सगळं शांत होतं. हळूहळू भावनांनी दोघांनाही उदासीन केलं. भीती बाजूला पडली. फक्त एकमेकांची गरज उरली. आम्ही उठलो. ती माझ्या हाताला धरून आतल्या खोलीकडे चालली. मीही तिच्या मागे गेलो. दार बंद झालं. खिडकीतून थोडासा उजाड येत होता. त्यानंतर जे घडलं ते फक्त आमच्यासाठीच होतं. शब्द कमी होते, भावना जास्त. आलिंगन, जवळीक, एकमेकांपासून समजून घेण्याची ती शांतता. भीती, प्रेम, एकटेपणा आणि आकर्षण एकत्र मिसळलं होतं. आम्ही एकमेकांना धरून होतो. वेळ थांबला होता असं वाटत होतं. काहीही ग्राफिक्स नव्हतं. फक्त दोन मनांची आणि शरीरांची हळूवार जवळीक. शेवटी दोघेही शांत झालो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून पडली होती. मी तिच्या केसांत हात फिरत होतो. "सचिन," ती कुजबुजली. "आजपासून काहीतरी बदललंय. मी आता पूर्वीसारखी राहिली नाही." "हो," मी म्हणालो. आमचा आवाजही कमी होता. "पण मला पश्चाताप नाही. तुला भेटलो, तुझ्या जवळ आलो, हे सगळं मला बरोबर वाटतं." ती हसली. डोळ्यात पाणी होतं, पण आनंदाचं. "मलाही पश्चाताप नाही, भीती आहे. पुढे काय होईल याची." मी तिच्या कपाळावर पुन्हा ओठ लावले. "जे होईल ते पुढे आपण दोघे मिळून पाहू. आता तर तू माझ्या जवळ आहेस. इतकं पुरेसं आहे." आम्ही खूप वेळ तसेच राहिलो. बोललो, गप्प राहिलो, एकमेकांचे हात धरून राहिलो. बाहेर संध्याकाळ झाली. खोलीत अंधार दाटला, पण आम्हाला काहीही जाणवत नव्हतं. फक्त एकमेकांची ऊब जाणवत होती. नंतर मी उठलो. तीही उठली. आम्ही पुन्हा बैठकीत आलो. तिने चहा पुन्हा गरम केला. यावेळी आम्ही हसून चहा प्यायलो. पण बोलण्यात एक सहजता आली होती. जणू काही एक भिंत कोसळली होती. मी निघायला उठलो, तेव्हा ती दारापर्यंत आली. माझा हात धरला. "उद्या येणार ना?" "हो, येईन," मी म्हणालो. ती हसली. मी तिच्या कपाळावर ओठ लावले आणि निघालो. रस्त्यावरून चालताना मनात खूप काही चाललं होतं. भीतीही होती, अपराध भावनाही होती, पण त्यापेक्षा जास्त एक शांत समाधान होतं. मी तिच्याशिवाय पूर्ण नव्हतो आणि तीही माझ्याशिवाय. पुढचे दिवस असेच गेले. आम्ही सावध होतो. काका आले की पूर्ववत दिसायचं, पण आमचा बंध टिकून होता. पण जेव्हा ती हसते, जेव्हा तिचे डोळे माझ्याकडे पाहतात, तेव्हा ती माझ्या हाताला धरते, तेव्हा सगळं बरोबर वाटतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.